वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या आणि छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा मग आज आहे खरं तर फ्री ऑनलाइन ड्रेस क्लासचा 5वा दिवस। सो बघा मग खरं तर बोल करता या 4 दिवसात आपण बरंच काही शिकलेलो आहोत आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघून शिकताय। सो मला खरंच खूप छान वाटतंय आणि मी पुन्हा सांगते, जर एखादा क्लासचा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। तर तो व्हिडिओ बघून तुमचे जे काही छोटे मोठे डाउट्स असतील तर तिथल्या तिथे क्लिअर करत चला, जेणेकरून पुढचं शिकणं तुम्हाला सोपं जाईल आणि पुढचं शिकण्यामध्ये तुमची लिंक सुद्धा नक्कीच लागेल। त्याचबरोबर महत्त्वाचा पॉइंट आहे ऍक्च्युअली तो म्हणजे याआधी आपण काय शिकलेलो आहोत। सो इन शॉर्ट मध्ये 2 मिनिटात मी तुम्हाला सांगते, जेणेकरून आज काय शिकणार आहोत तर ते लवकर लक्षात येईल आणि मी म्हटल्याप्रमाणे जर काही मिस झालं असेल तर काय मिस झालं हेही तुमच्या नक्कीच लक्षात राहील। सो बघा खरं तर पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण या क्लासमध्ये कुठले कुठले टॉपिक, कुठले कुठले पॅटर्न्स, कुठल्या प्रकारचे ड्रेस शिकणार आहोत ते मी हेही सांगितलं होतं। त्याचबरोबर की हे सगळ्या गोष्टी वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर कधी पण जर ती वही बघितली की क्लास आपण कसा केला, काय केलेला आहे, कशा पद्धतीने केलेला आहे, कधी चुकून जर थोडाफार विसरला तर ती आपली वही बघून आपल्याला सगळंच पटापट आठवेल। नक्कीच इतक्या सोप्या पद्धतीने सुटसुटीत लिहायचं आहे, जसं मी नेहमी सांगत असते। त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी महत्त्वाचा पॉइंट कव्हर केला होता, तो म्हणजे ड्रेसवरून मापे कशी घ्यायची। कारण की काय असतं ना, कधी कधी कस्टमर आपल्याला ड्रेस सुद्धा देतो मापाला, मग आपल्याला त्या ड्रेसवरून कसे माप घ्यायची हे सुद्धा समजणं तितकंच गरजेचं असतं। त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो म्हणजे बॉडी मेजरमेंट। सो बॉडी मेजरमेंट म्हणजेच कस्टमरचं अंगावरून माप कसं घ्यायचं। ऍक्च्युअली काही कस्टमर काय करतात की त्यांचा मापाचा ड्रेस देतात, काही कस्टमरचं कसं असतं की तुम्ही आमच्या अंगावरून माप घ्या, आम्हाला काही आधीच व्यवस्थित बसत नाहीये किंवा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या। सो त्यामुळे आपल्याला ड्रेसवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची, त्याचबरोबर बॉडी मेजरमेंट परफेक्ट कसं घ्यायचं ड्रेससाठी, तर हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि हे दोन्ही टॉपिक आपण एकदम डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत। त्यानंतर पुढचा पॉइंट म्हणजे पुढचा टॉपिक घेतला होता तो म्हणजे आपण डायरेक्ट आता ड्रेसला कटिंग करायला सुरुवात केलेली होती। सो बघा एक ड्रेस आपला कटिंग झालेला आहे, मी म्हटल्याप्रमाणे आपण अस्तरचा घेतलेला आहे। सो सगळ्यात आधी अस्तरवर आपण मार्किंग केली आणि अस्तर ठेवून आपला जो काही मेन फॅब्रिक आहे ड्रेससाठीचं तर ते कसं कटिंग करायचं, किती मार्जिन लुझर ऍड करायचं हे सविस्तर बघितलेलं आहे। एवढंच नाही तर महत्त्वाचं पॉइंट आहे, जर तुम्हाला कोणाला बिना अस्तरचा ड्रेस स्टिच करायचा असेल तर जसं आपण अस्तरवर मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने करायची आणि तो लगेच स्टिच करायचा। आणि फायनली आज महत्त्वाचा पॉइंट आपण स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजे आपण जो काही कटिंग केलेला ड्रेस आहे तर तो कसा स्टिच करायचा। ड्रेस म्हणजे टॉप, ऍक्च्युअली आपण सगळ्यात आधी टॉप घेतलेला आहे, तुम्ही त्याला कुर्ती म्हणू शकता, पण हा सध्या पंजाबी ड्रेसवरचा टॉप आहे, ठीक आहे। सो त्याची कटिंग झालेली आहे आणि आज आपण तो स्टिचिंग करणार आहोत। तर गळा कसा स्टिच करायचा, अस्तर आणि मेन फॅब्रिक ड्रेससाठीचं कसं जोडायचं, कट्स कसे टाकायचे, फिटिंग कसं टाकायचे, बाही कशी जोडायची, त्याचबरोबर आपली जी काही साईडला आपण व्यवस्थित टीप मारून जी काही प्रॉपर फिनिशिंग देत असतो, ऍक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला ते कळत नाही कसं करावं। सो हे सगळं मी इन डिटेल तुम्हाला अगदी झूम करून जवळून, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त ड्रेस स्टिच करणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं स्टिच करावं तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। त्याचबरोबर मी ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तर त्या तुम्ही लगेचच नोट डाऊन करून ठेवायच्या आहे। हा पॉईंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून आपला ड्रेस नक्कीच छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल आणि खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बरेच जण आहेत की त्यांना ड्रेस अजिबात येत नाहीये, पण ड्रेस काही खूप अवघड नाहीये, जर लक्ष देऊन तुम्ही केलं, थोडी प्रॅक्टिस केली की नक्कीच तुम्हाला जमेल आणि गळाची फिनिशिंग वगैरे सो हे इन डिटेल बघणार आहोत, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा परफेक्ट ड्रेस स्टिच करता येईल। त्याचबरोबर नुसतं स्टिच करणार नाही तर फिनिशिंग सहित सुद्धा नक्कीच जमेल, प्रॉपर परफेक्ट फिटिंग सहित, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर मग आता आपण हा कटिंग केलेला ड्रेस स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा इथे तुम्ही बघू शकतात की या ड्रेसची बाही, अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही असं दोन्हींची कटिंग झालेली आहे। त्याचबरोबर मेन फॅब्रिक आणि आपलं जे काही अस्तर आहे तर ते दोन्हींची सुद्धा आपली इथे ऑलरेडी कटिंग करून झालेली आहे। जी काही डिझाईन होती तर ती बरोबर गळ्याला आपण सेंटरला इथे
ॲडजस्ट करूनच कटिंग तशी केलेली आहे. तर बघा मग अस्तर आणि मेन फॅब्रिकचं कटिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे. मी पुन्हा सांगते, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ठीक आहे. तर बघा इथे गळ्याची मार्किंग केलेली आहे. तर मी एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घेते आणि दोन्ही गळे आपले सेमच आहे, त्यामुळे मग मी सोबतच इथे कटिंग करून घेत आहे. आता बघा हे कटिंग केल्यानंतर आपल्याला पुढचा जो काही मुंडा आहे तर तो चेंज करून घ्यायचा आहे ॲक्च्युली इथे. तर मग इथे मी ॲक्च्युली शोल्डरसुद्धा जॉईंट होतं तर ते कट करून सेपरेट केलं आणि जो काही पुढचा भाग आहे ना तर तो इथे मी आता सेपरेट करते, म्हणजे मागचा आणि पुढचा वेगवेगळा पार्ट इथे करून घेते. आणि जो काही पुढचा पार्ट आहे तर त्याचा आपला पुढचा मुंडा इथे कटिंग करायचा बाकी आहे. तर बघा मी पुन्हा सेंटरला ह्या पद्धतीने इथे घडी घातली आणि मग इथून हा मुंडा कट करते. कारण कटिंगच्या वेळेस मी सांगितलं होतं बॅक पार्टचा मुंडा आपण आधी कटिंग करतो, कारण की आपण पुढचा आणि मागचा दोन्ही भाग सोबतच इथे मार्किंग आणि कटिंग करत असतो. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिकमधला जो काही पुढचा पार्ट आहे तर तो घ्यायचा आणि तो सगळ्यात आधी आपल्याला सरळ ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने. आणि आता यावर आपण कटिंग केलेला अस्ताचा जो काही गळा वगैरे आहे तर तो पार्ट ठेवायचा आहे आणि तो गळा बरोबर त्या डिझाईनच्या सेंटरला येईल अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे. तर बघा मी व्यवस्थित जी काही घडी आहे ना, घडी म्हणजे आपली सेंटर आहे, तर बरोबर ती डिझाईनच्या तिथे ठेवून घेतलेली आहे आणि इथे आता पिना लावते म्हणजे स्टिचिंग करणं सोपं जाईल. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग टीप मारताना इथे कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर थोडं थोडं पकडत एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, म्हणजे गळ्याचा शेप प्रॉपर असा गोल येईल, आपल्याला जसा हवा आहे तसाच. ठीक आहे. तर बघा मग फायनली व्यवस्थित थोडं थोडं पकडत मी इथे गळ्याच्या साईडला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेतलेली आहे. गळा वगैरे स्प्रेड पण व्हायला नको हां. ठीक आहे. आता टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, मध्ये जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा गळ्याच्या मध्ये तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. फक्त कटिंग करताना आता टॉप कसा मोठा असतो त्यामुळे तो व्यवस्थित पकडायचा. बऱ्याचदा काय होतं की असं काही गोष्टी कटिंग करताना आपल्या मशीनवर जर जागा पुरली नाही तर दुसरा पार्ट कटिंगच्या खाली येतो, सो तसं होऊ देऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे मी गळ्याला छोटे छोटे कट्स मारत आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर त्यावेळेस तो परफेक्ट असा व्यवस्थित गोलाकार त्याचा शेप यावा यासाठी. आणि मग ह्या पद्धतीने बघा तो सरळ करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडला सगळ्यात आधी मारायची आहे दाबटीप. तर बघा आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची ड्रेसची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही नक्की लक्षात राहू द्या आणि लक्षातच राहू द्या नाही तर तुम्ही ते फॉलोसुद्धा करायचे आहे. तर बघा मग प्रॉपर असं फिनिशिंग सहित फायनली आपण गळ्याच्या साईडला इथे व्यवस्थित थोडं थोडं पकडत दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता ही दाबटीप दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला आहे तसंच जोडून घ्यायचं आहे. आता इथे जोडताना सुद्धा कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात आधी पिना लावून घ्यायची आहे. तर बघा जे काही अस्तरची कटिंग आहे ना तर त्याचा जो की घडी आहे तर ती आपली सेंटर आहे आणि बरोबर मेन फॅब्रिकला जी काही डिझाईन आहे मध्यभागी तर ती मॅच करत करत आपण आधी व्यवस्थित ते सरळ करून घेऊयात आणि तिथे सेंटरला बरोबर पिनासुद्धा लावून घ्यायची आहे, म्हणजे मग ते स्टिचिंग करताना हलणार पण नाही, आपलं एका साईडला सुद्धा होणार नाही, व्यवस्थित सरळ होईल. तर बघा मी शोल्डरला सुद्धा इथे पिना लावून घेतल्या, म्हणजे शोल्डरसुद्धा आपला हलायला नको यासाठी. सेंटरला तर ती लावलेलीच आहे, खाली पण बघा बरोबर ती डिझाईन सेंटरला मॅच करत मी इथे सुद्धा एक पिन लावून घेत आहे. ठीक आहे. आणि खालीसुद्धा आपण अजून एक लावू शकतो, म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला ते कसं पद्धतीने पकडायचं, किती इकडे तिकडे मार्जिन राहिलं पाहिजे तर ते सहज लक्षात यावं यासाठी. आणि मग आता शोल्डरपासून सुरुवात करायची आहे. तर आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून आपल्याला हे जोडायचं आहे. हे बघा पुन्हा पुन्हा सांगते, जोडताना कुठल्याही प्रकारचा गोळा होणार नाही, मुंढ्याचा शेप चेंज होणार नाही, मुंढा कमी जास्त होणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला इथे हे टीप मारून जोडून घ्यायचं आहे. मी बघा कसं व्यवस्थित थोडं थोडं पकडलं तर थोडी टीप मारली की पुन्हा व्यवस्थित सरळ प्रेस करते आणि त्यानंतर मग पुन्हा टीप मारते, कारण की ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये बऱ्याचदा आपलं गोळा होण्याचे चान्सेस असतात, मग फिनिशिंग वगैरे बिघडते, डिझाईन सेंटरला येत नाही. सो असं होऊ नये यासाठी मग व्यवस्थित आधीच काळजीपूर्वक, थोडा टाईम जास्त लागला तरी चालेल, पण ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे.
तर बघा मग व्यवस्थित सरळ टीप मारल्यानंतर खाली आपल्याला ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचं, कारण की आपण ते फोल्ड करून एक टीप तिथे देणारच आहोत यासाठी. ठीक आहे, एक साईडने झालेला आहे. आता बरोबर व्यवस्थित बघा पुन्हा ते स्ट्रेट पकडायचं आहे. ह्या पद्धतीने घडी करून घ्यायची अस्तरची आणि मग दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण सेम ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत. तर बघा मग मी ते फिरून घेतलं आणि आता इथून सुरुवात करते. तर व्यवस्थित पकडायचं आहे. पुन्हा सांगते गोळा होणार नाही. ॲक्च्युली सेंटरला पिना लावलेल्याच आहे. आता एक साईडने टीपसुद्धा मारून झालेली आहे. तर व्यवस्थित मग त्याच पद्धतीने सरळ पकडत ह्या पद्धतीने आपण इथे जोडून घेऊयात. तिरकं वगैरे व्हायला नको याचीसुद्धा थोडी काळजी घ्यायची आहे. गोळा पण व्हायला नको, कमी जास्त व्हायला नको, जास्त खेचायचं नाही आहे, मध्ये घोळ पडायला नको. तर या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आपण इथे फायनली मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घेतलेलं आहे. आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की ते कशा पद्धतीने जोडलं गेलं पाहिजे. तर बघा दुसऱ्या शोल्डरपर्यंत आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत. ठीक आहे, आता हे जोडून झालेलं आहे. पिना मी काढून घेते आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता ते कटिंग करण्याच्या आधी आपण याचा बॅक पार्टसुद्धा सेम ह्याच पद्धतीने रेडी करून घेऊयात. तर बघा तोसुद्धा मी इथे मेन फॅब्रिक सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आणि आता इथे सुद्धा मी पिना लावून घेते. आता बॅक पार्टला तर काही डिझाईन नाही आहे, त्यामुळे मग आपण फक्त व्यवस्थित सेंटरला इथे ठेवून डायरेक्ट स्टिच करून घेऊयात. तर बघा सगळ्यात आधी इथे सुद्धा आता गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. तर आता इथे टीप मारताना गळा गोळा होणार नाही, एकसारखं मार्जिन येईल, गळारुंदी स्प्रेड होणार नाही याची काळजी घेत टीप मारून घ्यायची आहे. आता बघा इथे गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर आपला जो काही मधला एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे गळ्याच्या मधला बघा हा, तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे, आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू त्यावेळेस तो गळ्याला व्यवस्थित फोल्ड झाला पाहिजे आणि गळ्याचा शेपसुद्धा छान असा प्रॉपर यावा यासाठी. आणि बघा फायनली ह्या पद्धतीने हा पार्ट आता आपण सरळ करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता आपण इथे गळ्याच्या साईडला देणार आहोत दाबटीप. तर बघा इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, सो तुम्ही नक्की फॉलो करायची आहे. तर बघा फायनली व्यवस्थित परफेक्ट असा फिनिशिंगसहित आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथे अस्तर आणि जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. तर बघा मी इथे सेंटरला जरा पिना लावून घेते, म्हणजे मग ते आपल्याला स्टिचिंग करणं जरा सोपं जाईल, तिरकं वगैरे जाणार नाही, गोळासुद्धा होणार नाही आणि बरोबर सेंटरला सुद्धा यावं यासाठी. तर बघा मग इथे मी फायनली आता पिना लावून घेतलेल्या आहेत आणि आता इथे टीप मारून घेते. तर इथे आता मी शोल्डरपासूनच सुरुवात करते बघा, आणि मी खाली सरळ ठेवून पिना लावून घेतलेला आहे. आपण पुढच्या भागाला कशा लावायच्या हे सांगितलं, सेम त्याच पद्धतीने बॅक पार्टला सुद्धा लावून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर बघा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. त्याचबरोबर टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि मी ज्या पद्धतीने थोडीशी टीप मारल्यानंतर तो पार्ट सरळ करून व्यवस्थित टीप मारून घेत आहे, तुम्हीसुद्धा सेम तसंच त्या स्टेप बाय स्टेप ॲक्च्युली फॉलो करायचं आहे. ठीक आहे, तर बघा इथून सुद्धा मग व्यवस्थित प्रॉपर इथपर्यंत मी टीप मारलेली आहे आणि लास्टला सेम आधीच्या सारखं म्हणजे पुढच्या भागाला जसं केलं ना तसंच करायचं बघा, एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड, कारण की आपण तिथे नंतर टीप मारूनच घेणार आहोत. ठीक आहे, एक साईडने व्यवस्थित जॉईन झालं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आता आपण इथे जॉईन करून घेऊयात. आणि इथे सुद्धा बघा व्यवस्थित तसंच फोल्ड करायचं आहे. तुम्ही दिसेलच तुम्हाला बघा सेंटरला पिन लावलेली आहे, त्यामुळे मग ते गोळा वगैरे होण्याचे चान्सेस नाही आहे. आणि बरोबर मग कडेकडेने ह्या पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा अशी टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा मुंड्याचा शेपसुद्धा चेंज होणार नाही, तिथे गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची, म्हणजे आपला ड्रेस अस्तर लावूनसुद्धा छान असा परफेक्टचा फिनिशिंगसहित नक्कीच रेडी होईल. इथपर्यंत झालं की पुन्हा आता शोल्डरला सुद्धा बघा मी व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. पुन्हा सांगते हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून आपल्याला जोडायचं असतं. आता पुढचा आणि मागचा भाग दोन्ही पण इथे जॉईन झालेले आहेत आणि फायनली त्याचं जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते सुद्धा म्हणजे जो काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा होता तर तो कट करून आपण इथे हे पुढचा आणि मागचा दोन्ही पण पार्ट रेडी करून घेतलेले आहे.
आणि आता इथे हे दोन्ही पण पार्ट्स रेडी झाल्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं. तर बॅक पार्ट मी सरळ ठेवला आणि त्यावर पुढचा पार्ट आपण उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला साधारणतः अर्धा इंचचं मार्जिन ठेवून शोल्डर जॉईन करायचं आहे. तर बघा शोल्डर जोडताना स्टार्टिंगला आणि एंडिंगला आपल्याला व्यवस्थित डबल टिप देऊन ते लॉक करायचं आहे, म्हणजे तिथून ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. त्याचबरोबर इथे आपल्याला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. तर बघा मग फायनली आपल्या एक साईडचं इथे शोल्डर जोडून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं शोल्डरसुद्धा इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा जोडताना आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण ज्यावेळेस कटिंग करतो तर मी मार्जिन किती ॲड करायचं ते सांगितलं होतं. तर अर्धा इंच आपण शोल्डरसाठी एक्स्ट्राचा ॲड करतो आणि खाली पुन्हा 1 इंच, म्हणून मग अर्धा इंच बरोबर इथे शोल्डरमध्ये पकडून आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर ह्या पद्धतीने सरळ करून किंचितसं जर का कुठे एक्स्ट्रा असेल तर बघा ह्या पद्धतीने कट करून ते मॅच करून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडचं सुद्धा बघा. ठीक आहे. आता फायनली दोन्ही परफेक्ट असे शोल्डर आपण इथे जोडून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे स्लीव्स लावायचे आहे. तर स्लीव्स लावण्यासाठी आपल्याला आधी याचे स्लीव्स रेडी करून घ्यावं लागणार आहे. कटिंग तर झालेले आहेत, पण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून आपल्याला फिनिशिंग सहित प्रॉपर इथे स्लीव्स रेडी करून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या पद्धतीने एक बाही इकडे आणि एक बाही इकडे ठेवायची आहे. खोलगट भाग बरोबर पुढे घ्यायचा आहे आपल्याला. सेम त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकची जी काही बाही आहे तर ती सुद्धा बघा एक इकडे एक तिकडे ठेवलेली आहे. त्यानंतर आता हे दोन्ही पार्ट उलटे करायचं, किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण बाही ठेवलेली आहे आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला इथे टीप मारून घ्यायची आहे. एक बाही झाली. कंटिन्यू लगेचच आता आपण दुसऱ्या बाहीला सुद्धा सेम त्याच पद्धतीने टीप मारून घेऊयात. तर बघा ते सुद्धा दोन्ही पण ह्या पद्धतीने उलटं करायचं आहे असं लक्षात ठेवू शकतात, किंवा मेन फॅब्रिक सरळ आणि त्यावर अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून इथे ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा मग एक बाहीचं आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीचं सुद्धा खालच्या साईडला जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर बघा आपल्याला ही बाही सरळ करायची आहे ह्या पद्धतीने आणि खालच्या साईडला आता आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे आतल्या साईडचा तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही. आणि बाहीची फिनिशिंग बिघडली नाही याचाच अर्थ आपला ड्रेसची फिनिशिंगसुद्धा बिघडणार नाही. तर एका बाहीला दाबटीप देऊन झाल्यानंतर दुसऱ्या बाहीला सुद्धा लगेचच कंटिन्यू आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा सेम तोच रूल फॉलो करायचा आहे की अस्तरची बाही आपल्याला वरती दिसता कामा नाही, म्हणजे परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला इथे खालच्या साईडला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा फायनली दोन्ही स्लीव्जला आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला कडेकडेने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत टीप मारून जोडून घ्यायची आहे. आता हे जोडताना सुद्धा कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अजिबात कुठलाच पार्ट खेचायचा नाही आहे. एकदम व्यवस्थित अलगद ठेवत कडेकडेने टीप मारून तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा एक बाही झालेली आहे. लगेचच कंटिन्यू आता आपण दुसऱ्या साईडची बाहीला सुद्धा त्याच पद्धतीने टीप मारून मेन फॅब्रिक आणि बाही एकमेकाला इथे जोडून घेऊयात. आता हे जोडताना सुद्धा व्यवस्थित बघा मी ज्या पद्धतीने पकडलेलं आहे तसंच पकडायचं आहे. अजिबात खेचायचं नाही आहे आणि कुठे गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा जराशी काळजी घेताच आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. तर बघा आता दोन्ही स्लीव्स फायनली आपल्या इथे व्यवस्थित जोडून रेडी झालेले आहेत. आता यानंतर जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कटिंग करून इथे परफेक्ट मापाची बाही रेडी करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि आपण ज्यावेळेस मेन फॅब्रिकवर कटिंग करतो त्यावेळेस थोडं एक्स्ट्राचं कट करतो, कारण की ते स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं यासाठी. म्हणूनच मग आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडल्यानंतर मेन फॅब्रिकचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचे पार्ट्स रेडी करत असतो. तर इथे फायनली आपल्या दोन्ही बाह्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत. त्यानंतर बघा आता ह्या बाहीला मी साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून खालच्या साईडला अजून एक टीप मारून घेते, म्हणजे छान असं परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होईल. ॲक्च्युली इथे आपण पायपिंग करू शकतो
छोटीशी पट्टी लावू शकतो सलवार ज्या कलरची असेल त्या कलरचं. बट इथे झालं काय आहे की वरचा पार्टचा आणि सलवारचा दोन्हींचा कलर सेमच आहे, त्यामुळे मग इथे आपण गळ्याला पण कुठे ते यूज केलेला नाही आहे आणि स्लीव्जला सुद्धा. जर का तुमचा कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर तुम्ही तो कपडा यूज करू शकतात, म्हणजे बाहीला आणि ड्रेसला अजूनच छान असं लुक येईल. ठीक आहे, तर बघा मग दोन्ही स्लीव्ज आता इथे फायनली रेडी झालेले आहेत. तर एक स्लीव्ज इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तुमच्या बाही लांबी जेवढी असेल तेवढं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे बाही जोडताना आपल्याला सोपं जाईल. तर बघा मग इथे मी जवळजवळ 5.25ला व्यवस्थित ठेवते आणि वरच्या साईडला मार्किंग करून घेते. म्हणजे काय होईल या स्टेपमुळे की आपली बाही एक तर कमी किंवा एक तर जास्त होत नाही. जिथे मार्किंग करणार आहोत आपण तर बरोबर तेवढ्याच लेवलमध्ये आपण मार्जिन सोडून बाही जोडून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित जोडली जाते. तर सेंटरला बघा मी छोटा छोटा कट मारून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता हा पार्ट आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित बघा ओपन करायचा आहे आणि सरळसुद्धा ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने हा पार्ट सरळ ठेवल्यानंतर यावर आता आपल्याला एक गळ्याच्या साईडला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे गळ्याची फिनिशिंग प्रॉपर येईल. मी आत्ताच म्हटलं इथे आपण पायपिंग किंवा पट्टी वगैरे लावू शकलो असतं, बट सलवारचा आणि वरच्या टॉपचा कलर सेम आहे त्यामुळे मग कॉन्ट्रास्ट नाही आहे, त्यामुळे मग आपण लावलं नाही, कारण की लावलं असतं तरी छान असं लूक आलं नसतं. त्यामुळे मग कंटिन्यू आता पुढचा आणि मागच्या दोन्ही गळ्याला आपण इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत एक टीप मारून घेऊयात. तर बघा आता ह्या अस्तरचा टॉप होता, जर का बिना अस्तरचा असेल तर आपण गळ्यापट्टी लावून गळ्याला फिनिशिंग देत असतो, पण हा अस्तरचा होता त्यामुळे आपण डायरेक्टच टीप मारून इथे हे गळे रेडी करून घेतलेले आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे आणि गळ्याला फिनिशिंगसुद्धा प्रॉपर अशी छान आलेली आहे. आता आपण याला बाही जोडून घेऊयात. तर हा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि यावर आता आपल्याला बाही उलटी ठेवायची आहे. फक्त लक्षात राहू द्या खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे, बरोबर सेंटरला बाही ठेवायची जिथे कट मारलेला आहे आणि एकदा चेक करायचं आहे की आपल्याला बाही व्यवस्थित पुरत आहे की नाही, सेंटरपासून पुढे आणि मागे तर बरोबर पुरते. तर आता आपण बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरते तेवढं मार्जिन पकडत आपल्याला ही बाही इथे जोडून घ्यायची आहे. तर व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे, अजिबात बाही जोडताना खेचायचं नाही आहे, कारण की ऑलरेडी तो स्ट्रेचेबल कपडा असतो, कारण की गोलाकार शेप असतो आणि तर जर का आपण ताणलं तर ती ताणली जाते आणि मग बाही एक्स्ट्रा होती. एक्स्ट्राची बाही आपण कटिंग करतो पण आपल्याला ड्रेस हवा तसा प्रॉपर फिनिशिंगला बसत नाही. सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत अजिबात न खेचता कुठलाच पार्ट खेचायचा नाही, खालचा पण नाही आणि वरच्या बाहीचा पण नाही, व्यवस्थित अलगद थोडं थोडं पकडत या पद्धतीने आपण बाही जोडून घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला याचा जसं आपण फिटिंग टाकत असतो ना तर त्या पद्धतीने बघायचं आहे की मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही. ठीक आहे, जर येत नसेल एखाद्या साईडचा कमी जास्त असेल तर जिथे जास्त असेल तिथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ते सेम होऊन जातं. ठीक आहे, तर एक साईडची बाही बघा आता आपण परफेक्ट अशी छान फिनिशिंग सहित जोडून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आता आपण जोडून घेऊयात आणि तिथे सुद्धा बघा मी बरोबर सेंटर शोल्डरला ठेवलेला आहे, एकदा चेक करायचं आणि आता आपण ही बाहीसुद्धा इथे जोडून घेऊयात. ॲक्च्युली इथे तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपली बाही दोन्ही साईडचे एकदम परफेक्ट आलेले आहेत, कुठेही एक्स्ट्रा पण नाही आणि कुठे कमीसुद्धा नाही. त्यामुळे मी ज्या पद्धतीने कटिंग सांगितलेली आहे तर त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा जर कटिंग केली तर तुमची बाहीसुद्धा एकदम परफेक्ट तुम्हाला पुरेल, कमी पण होणार नाही जास्त पण होणार नाही. आता कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बाहीची जी काही घडी आहे तर ती कशी घ्यायची. जर तुम्ही कोणी कटिंगचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुंड्यानुसार बाहीची कटिंग कशी करावी, मार्जिन किती ॲड केलेलं आहे 1.5 इंच की 2 इंच, मग त्यावरून बाहीची घडी कशी ठरवावी तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे, आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपल्याला परफेक्ट अशी काटोकाट पुरलेली आहे, तर ती सुद्धा आता आपण मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. तर किंचितचं थोडं एक साईडचं एक्स्ट्रा आहे, तर मग ह्या पद्धतीने मी 1/2 इंचाचं किंवा एक लाईन एवढं मार्जिन पकडून आतल्या साईडने एक थोडीशी टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, आता हे फायनली परफेक्ट आलेलं आहे. आता दोन्ही पण स्लीव्जला आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायचं आहे. तर मी हा ड्रेस स्टिच करता करता तुम्हाला जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर शक्यतो तिथे तिथे डबल टिप देत चला, म्हणजे तुमचंसुद्धा छान असं परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होईल. लवकर ड्रेस त्यामुळे खराब होत नाही, प्रॉपर फिनिशिंग येते आणि लूकसुद्धा छान येतं. तर बघा एका साईडच्या बाहीला मी डबल टिप देऊन घेतली, सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात. आणि महत्त्वाचं म्हणजे डबल टिप देताना
आपल्या टॉपचा ड्रेसचा कुठलाही पार्ट आपल्या टीपच्या खाली येणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आहे. कारण पहिल्यांदा जोडताना आपण प्रॉपर पकडतो, पण डबल टीप देताना आपल्याला असं वाटतं की चला ऑलरेडी टीप आहे आणि त्यावरच टीप मारायची आहे, त्यामुळे आपण पटपट घाईघाई ते टीप मारायच्या नादी लागतो आणि बऱ्याचदा ड्रेसचा दुसराच पार्ट आपल्या टीपच्या खाली येतो आणि आपले कामं वाढतात. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग या पद्धतीने फायनली दोन्ही स्लीव्जला आपण इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला स्लीव जोडून झाल्यानंतर ड्रेसला टाकायची आहे फिटिंग. आता फिटिंग कशी टाकायची तर ते मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला हा टॉप प्रॉपरली उलटा करून घ्यायचा आहे, पण बरोबर प्रेस करत करत उलटा करायचा आहे. शोल्डरला व्यवस्थित मुंड्याच्या तिथे पुढचा मागचा भाग व्यवस्थित काठोकाठ एकावर एक यावा या पद्धतीने बघा मी व्यवस्थित शेवटपर्यंत तो प्रेस करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी टाकायचं आहे छातीचं माप. तर बघा आता हा जो काही ड्रेसची कटिंग आहे तर ती आपण मापाच्या ड्रेसवरून मापे घेतलेली आहे, म्हणजेच कस्टमरने त्यांचा मापाचा ड्रेस दिलेला होता. तर मग आपण जेवढं मोजलं होतं ना त्यात फिटिंग टाकताना आपल्याला तेवढेच बरोबर मोजून मार्किंग करून घ्यायची आहे. तर ती मार्किंग जी होती तर ती मी तुम्हाला कसं घ्यायचं तर हे तेव्हाच सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आधीच्या कटिंगच्या. तर बघा मग इथे मी आपण टोटल 17ला मार्किंग करून घेतलेली आहे. 17 दुने 34 आणि 34च ते होतं बरोबर. त्यानंतर मुंड्यापासून 5ला खाली मार्किंग केली आणि आता कमरेचं सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करायची. तर ती सुद्धा 15.5 होती. तर बरोबर बघा सेंटरची घडी आहे, दोन्ही साईडला व्यवस्थित सरळ येईल याची काळजी घेतच स्टेप ठेवायचा आहे. आणि मग आता इथे मी 15.5ला मार्किंग करून घेते. म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही ड्रेसवरून मापे घेतात तर जशी मापं घेतलेली असतात एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला फिटिंग टाकायची असते. आणि त्यानंतर बघा आणि ज्यावेळेस आपण बॉडी मेजरमेंट घेतो त्यावेळेस लुझिंग ॲड करून फिटिंग टाकायची असते. ठीक आहे. आता शोल्डरपासून कट उंचीची मार्किंग करून घेतली 20 इंचाची बघा दुसऱ्या साईडला सुद्धा. आणि आता जो काही सीट घेर होता तर त्याची आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तर तो सुद्धा आपण जो काही मापाचा ड्रेस होता त्यावर जेवढं होतं तेवढंच आपण इथे टाकणार आहोत. तर बघा इथून बरोबर सेंटरला मी त्या एकाच लेवलमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि इथे आता आपल्याला 18.5ला मार्किंग करायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कपडा थोडासा धुतल्यानंतर थोडासा अकसू शकतो तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ शकतात किंवा तेवढं जरी टाकलं तरीसुद्धा सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा मग मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 19ला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला जो काही दंडघेर आहे तर त्याचीसुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित ह्या पद्धतीने बाहीची व्यवस्थित प्रॉपर पकडून घ्यायचा आहे आणि जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म्याची मार्किंग करायची. तर दंडघेर आहे 12 तर मी इथे 6ला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपण दंडघेरची मार्किंग इथे करून घेऊयात. तर तिथे सुद्धा बघा मी ह्या पद्धतीने 6 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. आता हे पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. त्याआधी मी एकदा मुंडा चेक केलेला आहे की दोन्ही साईडचा व्यवस्थित प्रॉपर मुंडा आहे की नाही ते. ठीक आहे. आणि फिटिंगच्या याच्यात पण लिहिलेला होता. आता छातीचा भाग, कमरेचा भाग आणि सीट घेर हे तिन्ही पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने शेप देत मॅच करायचे आहे. एवढंच नाही तर दंडघेरला सुद्धा आपल्याला कंटिन्यू बघा पुढे स्ट्रेट लाईन ती न्यायची आहे. ह्या पद्धतीने बघा बाही पकडायची आहे आणि ही लाईन इथे मी जॉईन केली. ठीक आहे. तर बघा ही झाली आपली प्रॉपर फिटिंग. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा दंडघेर, छातीचा चौथा भाग म्हणजे आपण निम्मच टाकलं होतं सेंटरपासून आणि सीट घेर ह्या पद्धतीने व्यवस्थित जॉईन करत आपण तो जी काही फिटिंगची मार्किंग आहे तर ती इथे करून घेतली. आता बघा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा थोडंसं मी कन्फर्म करून घेतलं. ओके आहे. आता याच्यावर टीप मारून घेते. तर बघा आता इथे टीप मारताना आपल्याला जिथे दंडघेर आहे म्हणजे बाही तर तिथे आपल्याला ॲक्च्युली डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं असतं. आणि बघा मग मी इथून सुरुवात करते. व्यवस्थित स्टार्टिंगला मी जसं आत्ता सांगितलं तसंच डबल टिप देऊन लॉक करून घेते म्हणजे तिथून ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. बरोबर मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक मॅच केले आणि जी आपली फिटिंगची लाईन आपण ड्रॉ केलेली आहे बरोबर त्यावरच टिप मारून घेत आहे. तर बघा आता इथे टिप मारताना जेव्हा आपण इथे पोचणार आहोत तिथे व्यवस्थित ह्या पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे कारण की तिथून आपला कट सुरू होणार आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण व्यवस्थित प्रॉपर स्टार्टिंगला लॉक करून घेऊयात. बरोबर मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक पकडायचे आहे आणि बरोबर जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि खाली सुद्धा बघा इथे सीट घेर जिथे टाकला होता जिथून आपली कट उंची स्टार्ट होते तर तिथे आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून अजून एक टीप मारून घेतलेली आहे. एवढंच नाही
तर अजून एक मी एक्स्ट्राची तिथे टिप मारून घेते. तर तुम्ही सुद्धा 2-3 एक्स्ट्राच्या टिप मारू शकतात. पाव इंचाचं मार्जिन ठेवत. फक्त तिचे जिथे आपला सीट घेर आहे तिथे व्यवस्थित आपली टिप मॅच झाली पाहिजे. तिथे आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून टिप मारायची नाही आहे. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवून अजून 1-2 एक्स्ट्राच्या टिप मारून घेऊयात. पाव इंच किंवा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून, अर्धा पण नाही म्हणता येणार, टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन ठेवून तुम्ही टिप मारू शकता. पुन्हा सांगते बघा, इथे मी मार्जिन ठेवलेलं नाही आहे. कुठे? जिथे आपलं कट आहे, जिथे सीट घेर आहे तिथे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी काही सीट घेरचं आपण मोजलेलं होतं तेच आपल्याला खालच्या साईडला सुद्धा मोजून घ्यायचं आहे. त्याआधी हे अस्तरच्या आतल्या साईडने बघा जे आपण जोडताना फक्त फोल्ड करून एक टिप मारली होती, तर ते फोल्ड करून पुन्हा एक खालच्या साईडला ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. पुढच्या भागाला झालं की सेम त्याच पद्धतीने मागच्या भागाला सुद्धा करून घेऊयात. म्हणजे दोन्ही पण आपलं जे काही अस्तर आहे तर त्याच्या खालच्या साईडला आपल्याला ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपलं आतला पार्टसुद्धा इथे रेडी होतोय. ठीक आहे. तर बघा फायनली आता आपण इथे व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे. आणि यानंतर आता आपल्याला साईडचे जे काही कट असतात तर ते इथे रेडी करून घ्यायचे आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आता जे सीट घेरचं 19ला आपण मार्किंग केली होती तीच मार्किंग आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. जर का मार्किंग नाही केले तर बऱ्याचदा ते कट तिरके वगैरे जाण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये त्यासाठी मग बरोबर मी तेच 19 इंचाची मार्किंग इथे बघा ह्या पद्धतीने खाली करून घेते. तर सेंटरची घडी तर आहेच, त्यामुळे मग बरोबरच आपलं येईल. ठीक आहे. इथे मार्किंग केली, खाली सुद्धा करून घेऊयात, म्हणजे अस्तरवर पण आणि मेन फॅब्रिकवर सुद्धा. कारण की मी आधी सांगितलं होतं की अस्तर आणि मेन फॅब्रिकमध्ये थोडासा डिस्टन्स असतो. ठीक आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपण ही स्ट्रेट एक लाईन ड्रॉ करून घेऊयात. म्हणजे बरोबर त्या लाईनवर घडी टाकून आपल्याला कडेचे कट तयार करता येईल. बऱ्याचदा ते कटच आपल्याला प्रॉपर जमत नसतात. आता एक साईडने मार्किंग झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण मार्किंग करून घेऊयात. तर तिथे सुद्धा बघा खालच्या साईडला आता मी 19ची मार्किंग इथे करून घेत आहे. बरोबर बघा अस्तरवर करून घेते आधी आणि त्यानंतर खाली मेन फॅब्रिकवर. आणि मग जसं आधीचे आपण पॉईंट मॅच केलेले आहे सेम त्याच पद्धतीने हे पॉईंटसुद्धा मॅच करून व्यवस्थित इथे पट्टीच्या साहाय्याने लाईन ड्रॉ करून घेऊयात. म्हणजे बरोबर आपली जी मार्किंग असली तर आपल्याला त्यावरच व्यवस्थित फोल्ड करता येईल आणि आपले कट एकदम परफेक्ट असे फिनिशिंग सहित सरळ तयार होतील. ठीक आहे. आता हे लाईन ड्रॉ झाल्यानंतर आता आपण याचा एक पार्ट घेणार आहोत आणि तिथून सुरुवात करणार आहोत. तर बघा मग एक लेअर घेते आता मी, फक्त पुढचा किंवा मागचा कुठूनच तुम्ही स्टार्ट करू शकता, तुम्हाला जे सोपं जाईल त्या पद्धतीने. तर बघा मी एक लेअर घेतला, व्यवस्थित सरळ पकडायचा, त्यावर एक फोल्ड आणि ह्या पद्धतीने फोल्ड करायचा. बरोबर लाईनवर फोल्ड जाईल याची काळजी घेत आता आपल्याला इथे थोडं थोडं फोल्ड करत टिप मारून घ्यायची आहे. फक्त एवढं लक्षात राहू द्या की कमी जास्त फोल्ड करू नका. बरोबर जेवढं मी लाईन ड्रॉ केलेली आहे तर बघा त्यावर ठेवलेलं आहे आणि बरोबर त्या लाईनवरच आपली घडी आली पाहिजे एवढी व्यवस्थित काळजी घेतच आपल्याला हा कट रेडी करायचा आहे. तर बघा इथपर्यंत आला सीट घेरपर्यंत. त्यानंतर आता सुई उचलून घ्यायची, ते फिरून घ्यायचं आहे, इकडचं पण तसंच फोल्ड करायचं आहे आणि मध्ये एक छोटीशी टिप मारून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही कटमध्ये आणि त्याला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आणि कंटिन्यू पुढे पुन्हा बघा मार्किंग केलेलीच आहे. मग बरोबर त्यावरच घडी पडेल अशा पद्धतीने ते डबल फोल्ड करून आपल्याला कटची टिप मारून घ्यायची आहे. बघा लाईनवर बरोबर येतं इथे, म्हणजे मग परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपले इथे कट हे रेडी होतील. हे बघा इकडचे सुद्धा. ठीक आहे. आणि लास्टचं सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे कारण तिथे अस्तर नाही आहे, पण ते आपलं सरळ येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक साईडचं म्हणण्यापेक्षा एक साईडनी सुरुवात केलं की दोन्ही साईडचं आपले रेडी होत असतात. आता एक साईडचे दोन्ही पार्ट्स झालेले आहेत, दुसऱ्या साईडच्या तर पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट आपण सेम ह्याच पद्धतीने इथे रेडी करून घेऊयात. तर बघा मार्किंग ऑलरेडी केलेली आहे. जसं आधीचं फोल्ड केलं, एक फोल्ड, डबल फोल्ड आणि पुन्हा एक फोल्ड बरोबर त्या लाईनवर अशाच पद्धतीने फोल्ड करत पूर्ण याला आता पुढचं आणि मागचं कंटिन्यूस ॲक्च्युली इथे टिप मारली जाते कटची. हे तर तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे कारण की मध्ये पण आपलं तिथे जॉईंट येतं आहे आणि तिथे आपण व्यवस्थित लॉक करून घेतोय जेणेकरून तिथे प्रॉपर असा कट आपला रेडी होतोय. तर हा कटच बऱ्याच जणांना जमत नाही, त्यामुळे मी ज्या पद्धतीने मार्किंग वगैरे सांगितलेली आहे त्या पद्धतीने करायची आहे. बघा इथून आता इथपर्यंत थोडंसं किंचित वरती यायचं, अर्धा इंच म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडचं सुद्धा बरोबर त्याच लेवलमध्ये बघा एक फोल्ड, डबल फोल्ड आणि तिसरा फोल्ड बरोबर त्या लाईनवर असं करत डबल टिप
देऊन घ्यायची आहे आणि पुन्हा ते फिरून मग खाली व्यवस्थित कंटिन्यू आपल्याला जसं आपण आधी फोल्ड केला ना सेम तसंच फोल्ड करत टीप मारून घ्यायची आहे बघा. आणि आतल्या साईडने टीप येते, एकदम कडेने येत नाही. कडेची टीप आपण नंतर मारत असतो. हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आता इथे आपण टीप मारून घेतलेली आहे आणि खालीसुद्धा जिथे अस्तर नाही आहे तिथेसुद्धा प्रॉपर अशी टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला सुद्धा प्रॉपर टीप मारून घ्यायची आहे. जर का आपलं लेस प्रॉपर एका सरळ रेषेत नसेल तर मग टीप मारून घ्यायची आणि जर असेल तर तुम्ही आहे तशीच तिथे ठेवू शकतात. तर बघा खालच्या साईडला पण मला असं वाटतं की एक आपण छोटीशी टीप मारून घेऊयात आणि जर का तुमचं प्रॉपर ऑलरेडी टीप मारलेली असेल तर मारायची गरज नाही आहे. बट इथे लेस होती आणि त्यामुळे मग आपल्याला त्या लेवलमध्ये पुढचा आणि मागचा भाग दोन्ही पण रेडी करून घ्यायचं होतं. तर मी पुन्हा सांगते, जर का लेस व्यवस्थित एकाच लेवलमध्ये ऑलरेडी लावलेली असेल तर ती काढायची गरज नाही आहे. बट जर का ती एका लेवलमध्ये नसेल तर मग ती काढून घ्यायची आहे आणि मग पुन्हा आतल्या साईडने फोल्ड करून परत ती लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कडेला जशी टीप देतो ना आपण तशी टीप आपल्याला ह्या कटला हवी असते. त्यामुळे मग एका साईडने स्टार्ट करायचं, बरोबर सगळं कवर होतं. तर बघा इथून सुरुवात केलेली आहे आणि जशी टीप देतो तशी एकदम कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि ही टीप मारताना आपल्याला आपला टॉप जो आहे तर तो सरळ करून घ्यायचा असतो. आधीचं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण उलटं करून कट्स मारलेले होते, पण ज्यावेळेस आपण त्या जिथे आधी कट मारलेले आहेत तर त्याच्या कडेकडेने आपल्याला टीप मारायची असते. तर अशा वेळेस आपण ते व्यवस्थित प्रॉपर असं सरळ करून घेतो आणि त्यानंतर मग कडेकडेने टीप मारतो. व्यवस्थित एकसारखी टीप येईल याची थोडी काळजी घ्यायची आहे, म्हणजे प्रॉपर अशी फिनिशिंग येते आपली कटची. कारण की आपण ज्यावेळेस ड्रेस स्टिच करतो तर त्याची फिनिशिंग, त्याचं लुक, हे सगळं गळा, तुमची बाही कशी असते आणि कट कसे आहेत त्यावर डिपेंड असते. तर बघा मग चारही बाजूने आपण व्यवस्थित ती टीप मारून घेतलेली आहे आणि फायनली आपले हे कटसुद्धा छान परफेक्ट रेडी झालेले आहे. एवढंच नाही तर फायनली आपला पूर्ण ड्रेस हा स्टिच करून इथे तयार झालेला आहे. तर फिटिंग, फिनिशिंग, कट वगैरे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित सगळं झालेलं आहे. आणि मी तुम्हाला ह्या ड्रेसची कटिंग, स्टिचिंग दोन्ही पण, म्हणजे कटिंगचा व्हिडिओ तर याआधी टाकलेला आहे, त्याच्यामध्ये किती कसं मार्जिन ॲड करायचं तर हे मी सांगितलेलं आहे. ड्रेसवरून मापे घेतलेली आहे आणि मग आपण याची कटिंग स्टिचिंग केलेली आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं की तुम्ही ड्रेसवरून मापे घेतात की बॉडी मेजरमेंट. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपला हा पूर्ण ड्रेस स्टिच करून झालेला आहे, तो सुद्धा अस्तर. सो बघा मग फायनली आपला हा टॉप पूर्ण स्टिच झालेला आहे. ऍक्च्युली तुम्ही बघितल्यावरच लक्षात येईल की फिनिशिंग वगैरे किती मस्त प्रॉपर छान आलेली आहे. आणि संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं सोपं आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा आणि जेवढं शक्य आहे तेवढं झूम करून सुद्धा. सो तुम्ही ह्या पद्धतीने हा टॉप स्टिच करून बघा. आजचं तुमचं खरं तर हे काम आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.